गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 45। सुजय संध्याकाळी पुन्हा बाहेर आला। त्याने बघितलं तर बाहेर कोणीतरी बसलं होतं। आता काय करावं? सरळ एकाला गोळी घालून वेद बाहेर आला की त्यालाही गोळ्या घालाव्या का? जमेल का आपल्याला? या विचारात होता। तेवढ्यात सीसीटीव्ही कॅमेरेवाले दोघे जण आले। पोलिसांनी त्यांचं आयडी चेक केलं। पोलिसांनी त्याला वेदला फोन करून आत पाठवलं, पण सीसीटीव्हीचं काम करताना वेद त्यांना दाखवायला बाहेर आला आणि संजय मनातच खुश झाला। तो कसा आत जायला मिळेल याचा विचार करत होता की वेद स्वतःहून बाहेर आला होता। त्याने रूममध्ये जात आतून दरवाजाच्या आडोशाला वेदला टार्गेट करून बघत होता। सुजयच्या हातात बंदूक बघून काकींना धडकीच भरली। त्या घाबरून थरथर कापत होत्या। अंगातून घाम निघाला त्यांच्या। बोलायला तोंडच उघडत नव्हतं। त्यांना धक्का बसल्याने त्या बेशुद्ध होऊन खाली कोसळल्या। आता सुजयने मागचा पुढचा विचार न करता पुढे येऊन सरळ ट्रिगर ओढला। गोळी सुटल्याचा आवाज झाला। बिल्डिंगमध्ये पूर्ण आवाज घुमला होता। बंदुकीच्या आवाजाने बिल्डिंगमधील सर्वजण धावले। संध्या आणि वेदांग दोघेही धावले। त्यांच्या हृदयात धडधड वाढली होती। नक्की काय झालं हे संध्याला काहीच कळत नव्हतं। वेदांगी छकुलीला घेऊन संध्याच्या मागून धावत होते। वेदला आवाजासोबत आपल्या पोटात जोरात कळ जाणवली। तसा त्याने हात पोटाला लावला तर त्याला ओलं लागलं। आपल्याला गोळी लागली? ह्या क्षणी स्वतःपेक्षा जास्त त्याला संध्याची काळजी आणि भीती वाटली। एक गोळी पोटात तर एक किंचित हाताला घासून गेली होती। तरीही तो संध्याला धावत येताना बघत होता। संध्या, संध्या नको। तो हात करत तिला थांबायला सांगत होता। तिने त्याला असं बघितलं असतं तर ती घाबरेल ह्या विचारानेच तो आपलं ताण एकवटून तिला थांबायला सांगत होता। पण रक्तस्राव जोरात होऊ लागल्याने वेदचे डोळेच बंद होऊ लागले। पाय लटके पडले आणि त्याचे गुडघे जमिनीला टेकले। त्याला आपल्या अंगातलं सर्व त्राण निघून गेलं असंच वाटत होतं। एवढ्या झटपट सगळं झालं होतं, काहीच कळत नव्हतं। वेदला कोसळलेलं बघून एक पोलीस जोरात वेदकडे धावला आणि एका हाताने फोन काढून त्याने समीरला फोन लावला। घडलेला प्रकार त्याला सांगितला तसा समीर लगेच ऑक्सिजनने सुसज्ज असलेली ॲम्ब्युलन्सही वेदच्या घरी यायला निघाला। पोलिसांनी शेजारून एक कापड घेऊन वेदच्या कमरेला घट्ट बांधला। थोडा तरी रक्तप्रवाह कमी होईल। त्याला एका कुशीवर करून ठेवलं जेणेकरून रक्तस्राव जास्त होणार नाही। त्याचवेळी संध्या पोटाला हात पकडून धावत बाहेर आली। वेदला रक्ताच्या थारोळ्यात बघून तिला चक्करच आली। माझा वेद, माझा वेद, तिचं मन आतून रडत होतं, पण डोळ्यांपुढचा अंधार जात नव्हता। तिला उठून त्याला मिठी मारायची होती। त्याला आपल्या जवळ घ्यायचं होतं, पण पायांनी साथ सोडली होती। ती तशीच जमिनीवर कोसळली। छकुलीला सांभाळत संध्या वेदांकडे धावले। खाली बसत त्यांनी संध्याला उठवण्याचा प्रयत्न केला। तेवढ्यात त्यांचं लक्षही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वेदकडे गेलं आणि उरलं सुरलं अवसानही गळून पडलं। संध्या, संध्या, वेद, वेद, ते जीवाच्या आकांताने दोघांना जोरात आवाज देत होते। छकुली त्यांच्या आवाजाने भेदरून त्यांच्याचकडे बघत होती। आई उठ। ती आपली आई झोपली समजून उठत होती। आपल्या आईला काय झालंय हे तिला कळत नव्हतं। वेदांगचा बीपी हाय झाला आणि छकुलीच्या मांडीवर त्यांनीही डोकं टेकवलं। चिमुकली छकुली
वेदांगला बघून आता रडू लागली होती. घराचं भयान दृश्य झालं होतं अगदी क्षणात. वेद रक्ताच्या थारोळ्यात तर संध्या चक्कर येऊन तिथेच पडली होती. वेदांगचा बीपी हाय होऊन तेही छकुलीच्या मांडीवर पडले होते आणि छकुली रडत होती. संध्याला आणि वेदांगला बघायला आजूबाजूचे 2-3 शेजारी धावले. संध्याच्या चेहऱ्यावर पाणी मारून तिला शुद्धीत आणलं. तिने आता वेदांगला बघितलं तर ते डोकं छकुलीच्या मांडीवर टेकून होते आणि छकुली रडत होती. हे सर्व बघून तिला कसं तरीच झालं. तिला आता रडत बसून चालणार नव्हतं. खंबीर व्हायची गरज होती. ती पोट सांभाळत उठली. बघितलं तर वेदकडे पोलीस होते. तिने आपला फोन घेऊन लगेच वेदितला फोन केला आणि घरी घडलेला प्रकार सांगितला. वेदितही ऐकून सर्व घाबरला. तो लगेच यायला निघाला. त्याने साधनाला फोन करून वेदच्या घरी पोचायला सांगितलं. संध्या आता बऱ्यापैकी सावरली होती. संध्या छकुलीला घेऊन हळूहळू चालत वेदकडे गेली. त्याच्या बाजूला बसत त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि चेहऱ्यावरून हात फिरवला. किती काळजी घेतो आपली. वेद, तुम्हाला मी काही होऊ देणार नाही. आम्हाला सोडून जाऊ नका. आपल्या छकुलीसाठी, आपल्या येणाऱ्या बाळासाठी. ती रडत रडत त्याच्याशी बोलत होती. वेदला तर आता खोल अंधारात गेल्यासारखं वाटत होतं. आजूबाजूचा कानावर येणारा आवाज आता कुठेतरी दूर जाणवत होता. बोललेलं काही कळत नव्हतं. त्याला संध्याचा आवाज दूर दूर गेल्यासारखा वाटत होता. आपला हात संध्याच्या हातून सुटतोय असं त्याला आतून वाटलं आणि हृदयात एक कळ उमटली. त्याचबरोबर काळोख दाटून आला. संध्याचा आवाज आता त्याला ऐकू येत नव्हता. दुसरा पोलीस सुजयच्या मागून गेला, परंतु सुजय तर फुल प्लॅन करूनच आला होता. त्याने वेदला 2 गोळ्या घालून दरवाजाला आतून कडी लावली. त्याला आता अडवणारं कोणी नव्हतं. काकी तर आधीच बेशुद्ध झाल्या होत्या. त्याने रात्रीच बाथरूमच्या खिडकीची ग्रिल काढून तिथून दोरी खाली सोडून ठेवली होती. सुजयचे मित्र खाली गाडी घेऊन उभे होते. सुजय बाथरूम मधून दोरीने खाली येत गाडीने निघून गेला होता. दरवाजा तोडून घरात शोधाशोध करेपर्यंत आणि काकींना शुद्धीत आणेपर्यंत सुजय पोलिसांच्या टप्प्यातून पलायन करण्यात यशस्वी झाला होता. बघितलं तर बाथरूमचा दरवाजाही बंद होता. मग पोलिसांनी तोही तोडला तेव्हा त्यांना खिडकीची ग्रिल काढलेली दिसली आणि ते काय समजायचे ते समजून गेले. सुजय पूर्ण प्लॅन करूनच पळाला होता. त्याला शोधून काढणं इतकं सोपं नव्हतं. पण नेमकं तिथे काय घडलं होतं? वेद कॅमेऱ्याची लोकेशन दाखवायला बाहेर आला तसं पोलिसांनी आजूबाजूला पाहिलं, पण बाहेर कोणीच नव्हतं. तसं त्यांनी पुन्हा लक्ष समोर केंद्रित केलं. सुजयने ही संधी साधून आपली बंदूक हळूच बाहेर काढली आणि एक गोळी झाडली. ती वेदला घासून गेली. पाठोपाठ त्याने दुसरी गोळी झाडली. ती वेदच्या पोटात घुसली. त्याचं काम झालं होतं. त्याने बेशुद्ध पडलेल्या आईलाही बघितलं नाही. एका पोलिसाने धावत जाऊन सुजयच्या मागून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याने आतून दरवाजाला कडी लावली. तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. मग दोघेही पोलीस वेद जवळ थांबले. वेदचा श्वास मंद चालू होता. ॲम्ब्युलन्सची वाट बघत होते. इतक्यात ॲम्ब्युलन्स आले. समीर धावतच वेदकडे आला. त्याने पोलिसांच्या मदतीने वेद आणि वेदांगना ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं. घर बंद करून संध्या त्याच्यासोबत छकुलीला घेऊन ॲम्ब्युलन्समध्ये बसली.
ॲम्ब्युलन्स आवाज करत चालली होती, पण ती संध्याच्या हृदयाचा ठाव घेत होती. डोळ्यातून धारा कधी सुरू झाल्या तिचं तिलाही कळलं नव्हतं. वेद शिवाय आज पहिल्यांदाच स्वतःला एकटं फील करत होती. ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या दिशेने वेगात पळत होती. तिने फोन करून साधना आणि वेदितला हॉस्पिटललाच बोलवलं. सौंदर्य इतकं शापित असतं का की आपल्या नवऱ्याच्या जीवावर बेतेल? संध्या मागे वेद सोबत बसली होती. समीर तिला पुढे बसायला सांगत होता, पण तिने ऐकलं नाही. आणि आता तिला मुळूमुळू रडून चालणार नव्हतं. खंबीर राहणं गरजेचं होतं. तिच्या वेदला तिची या क्षणी खूप जास्त गरज होती. आपलं दुःख कवटाळून बसायला वेळ नव्हता तिला. तिने वेदचा हात घट्ट पकडून ठेवला होता, जो आता थंड पडत चालला होता. माणसे इतकी निर्दयी होऊ शकतात की दुसऱ्याच्या जीवावर उडू शकतात. ती वेदकडे बघत मनातच सर्व बोलत होती. वेद, तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. वेद, वेद. ती त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत आणि शरीर थंड पडत चाललं होतं आणि रक्त गेल्याने तो निपचिप पडून होता. त्याच्या काळवंडलेल्या चेहऱ्याकडे बघून तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. छकुलीला सांभाळत ती वेदशी बोलत होती. वेदांग एका बाजूला होते आणि समीर त्यांच्या बाजूला बसला होता. वेदित आधीच हॉस्पिटलमध्ये पोचला होता. साधनाही मोहितला घेऊन हॉस्पिटलला पोचली होती. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच घाई करत त्याने डॉक्टरांना वेदला ॲडमिट करायला सांगितलं. समीर सोबत असल्यामुळे डॉक्टर काही न बोलता कामाला लागले. ऑपरेशन थिएटर रेडी करून वेदला लगेच ऑपरेशन करायला घेतलं, कारण गोळी अजूनही पोटात होती आणि रक्तस्राव झाल्याने त्याला ब्लडची गरज होती. ब्लड बँकमधून ब्लड आणायला समीर गेला. तोपर्यंत वेदितने सेम ब्लड ग्रुप असल्याने लगेच आपलं रक्त वेदला दिलं. वेदची कंडिशन खूपच बिघडत चालली होती आणि संध्या बाहेर येराजरा घालत होती. तिला कोणाच्या तरी आधाराची खूप गरज होती या क्षणी. साधना मुलांना सांभाळत होती. छकुली आणि मोहितला घेऊन बसली होती बाकड्यावर. बाळा, बाबांना काहीच होणार नाही, ते ठीक होऊन लवकर येतील बघ. आपल्या पोटावर हात ठेवत संध्या बाळाशी बोलत होती. इकडे वेदांगला आता थोडं बरं वाटत होतं. ते वेदची चौकशी करत होते. वेद कसा आहे? वेदांगनी त्यांना बघायला आलेल्या संध्याला विचारलं. ऑपरेशन करायला नेलं आहे. अजून डॉक्टर काही बोलत नाहीत. तुम्ही चांगले व्हा, तेही लवकर बरे होतील. संध्या वेदांगकडे बघत म्हणाली. होईल होईल तो बरा. त्याला काही होणार नाही. त्याला लढायचं माहीत आहे. तो लवकर ठणठणीत बरा होऊन येईल. वेदांग संध्याला धीर देत म्हणाले. हॉस्पिटलमधल्या मेडिसिनच्या वासाने संध्याला मळमळू लागलं होतं. संध्याला आता प्रेग्नन्सीमुळे सिकनेसही वाटू लागला होता. ती अस्वस्थ होऊन फिरत होती. अजूनही ऑपरेशन थिएटरमधून कुणीच बाहेर आलं नव्हतं. आलीच एखादी नर्स तर लक्षही देत नव्हती. धावत धावत आत निघून जात होती. ऑपरेशन थिएटर बाहेर असणाऱ्या रेड लाईटवर तिचं सारखं सारखं लक्ष जात होतं. तिचं हृदय धडधड करत होतं. माझ्या वेदला काहीच होऊ नये अशी देवाकडे ती सतत प्रार्थना करत होती. देवा, माझ्या वेदला सुखरूप ठेव. ती एकमेकांत बोटं गुंतवून छातीशी दोन्ही हात घट्ट करून मनातच बोलत होती. 2-3 ब्लड बँक मध्ये फिरल्यावर समीरला डॉक्टरांनी सांगितलेलं तेवढं पुरेसं रक्त मिळालं होतं. तो लगेच हॉस्पिटलकडे निघाला.
समीरला आलेल्या बघून संध्या त्याच्याकडे गेली. ब्लड मिळालं ना? तिने काळजीने समीरला विचारलं. हो मिळालं, आणि नाही मिळालं असतं तरी 2-3 मित्रांना ऑलरेडी यायला सांगितलंय मी. तेही पोचतील. वहिनी तुम्ही काळजी करू नका, वेदला काहीच होऊ देणार नाही आम्ही. समीर संध्याला धीर देत म्हणाला आणि आत गेला. तिथल्या नर्सला भेटून आपल्याला ब्लड मिळाल्याची माहिती त्याने दिली आणि ब्लड तिच्या ताब्यात दिलं. सगळ्यांनी धीर दिला तरी डॉक्टर काही अजून तरी बाहेर आले नव्हते. संध्या रेड लाईटवर जणू डोळे लावून बसली होती. छकुलीच्या नाजूक हाताच्या स्पर्शाने संध्या आपल्या स्वतःच्या विचारातून बाहेर आली. छकुलीने आपल्या नाजूक हाताने तिचे डोळे पुसले तेव्हा तिचं लक्ष छकुलीकडे गेलं. आई रडू नको. तिचा आवाज ऐकून तिला अजूनच रडू आलं. पाहूयात काय होतंय पुढे. कथा कशी वाटते मला कमेंट करून सांगत जावा. आय एम वेटिंग फॉर युअर कमेंट. मी गावाला गणपतीसाठी जात आहे. गावी काम आणि नेटवर्क इश्यू असल्यामुळे कथा लिहिता येत नाही. तुम्ही तोपर्यंत माझ्या इतर कथा वाचू शकता आणि ऐकू शकता. अबीर पुन्हा नव्याने आणि एक भुयारी प्रवास या कथाही तुम्हाला तितक्याच आवडतील. जमल्यास मी एक लघुकथा अपलोड करणार आहे. तोपर्यंत तुम्ही तीही वाचू शकता किंवा ऐकू शकता. लेखिका शब्दविधी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद.